आज आपल्या विभागाच्या माननीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीत आज ही ऍडमिशन प्रक्रियेची सुरुवात होत आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्व डायरेक्टर सेकंडरी श्री दिनकर पाटील साहेब आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो. 10वीत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक करतो आणि आशा करतो की या नवीन प्रोसेसमध्ये ज्या काही पूर्वीच्या तांत्रिक आणि इतर अडचणी होत्या त्या दूर होतील आणि कोविड परिस्थितीत विद्यार्थ्यांना घरी बसून ऑनलाईन पद्धतीने ऍटलिस्ट या शहरांमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश मिळेल याविषयी खूप सातत्याने पाठपुरावा करून ही प्रक्रिया व्यवस्थित करण्यासाठी जे मार्गदर्शन आपल्या मंत्री महोदयांनी केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द इथे संपवतो. यानंतर मी विनंती करतो माननीय मंत्री महोदयांना. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण जाणता की थोर स्वातंत्र्य सैनानी लोकमान्य टिळक यांची स्मृती शताब्दी आहे आणि त्याचबरोबर साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सुद्धा जन्मशताब्दी. मला एक सांगायला हवं की स्वातंत्र्य चळवळीमध्ये लोकमान्य टिळकाने सांगितलं होतं, स्वराज हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याचबरोबर साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं की ही जी पृथ्वी आहे ती शेषनागाच्या माथ्यावर नसून दलितांच्या कष्टकऱ्यांच्या हातावर उभी आहे असे सांगणारे, गोवा मुक्तीसंग्राम असेल किंवा संयुक्त महाराष्ट्र असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चळवळीमध्ये भाग घेणारे अशा ह्या दोन्ही महान व्यक्तींना मी प्रथम विनम्र अभिवादन करते. त्या व्यतिरिक्त मला ईद उल अधा मी खूप साऱ्या माझ्या बांधवांना आणि भगिनींना खूप साऱ्या शुभेच्छा देते. आपल्या सर्वांना माहिती आहे की यावेळची परिस्थिती ही बाकीच्या परिस्थितीपेक्षा थोडी वेगळी आणि थोडी असाधारण आहे, कारण यावेळेला कोविड-19च्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे प्रादुर्भावामुळे थोडे आपले 10वीचे निकाल आणि 12वीचे निकाल उशिरा लागले, परंतु मी या माध्यमातून पण शिक्षकांचं, मॉडरेटरांचं, विद्यार्थ्यांचं, पालकांचं आणि बोर्डाच्या लोकांचं मी धन्यवाद मानू इच्छिते त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये, कारण मला आठवते 10वीचा पेपर ज्यावेळी इतिहासाचा होता त्याच्या 2 दिवसानंतर आपला लॉकडाऊन सुरू झाला. पुष्कळसे आपले पेपर जे होते ते जर बघितले ते आपले पेपर पोस्ट ऑफिसमध्ये होते, काही पेपर जे होते ते शाळामध्ये अटकले होते आणि अशा वेळेला सुद्धा हे पेपर तिथून कलेक्ट करून शिक्षकांपर्यंत घरापर्यंत पोहोचून त्यांची तपासणी करून घेणं, त्याचं स्क्रीनिंग करून घेणं आणि त्याच्या माध्यमातून रिझल्ट विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून हे मोठा टास्क जो होता तो त्यांच्या माध्यमातून झाला. या व्यतिरिक्त गुणपत्ता असेल किंवा उत्तर पद्धतीने असेल किंवा पुनर्मूल्यांकन असेल किंवा त्या व्यतिरिक्त लागणारं स्थलांतराचं सर्टिफिकेट असेल हेही यावर्षी आपण ऑनलाईन करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपण करत आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून 10वी-12वीचा निकाल ह्या वर्षी खूप चांगला लागला. मुलींनीही बाजी मोठ्या प्रमाणात मारलेली आहे. 12वीचा निकाल असेल किंवा 10वीचा निकाल असेल या दोन्ही निकालामध्ये मुली चांगल्या तऱ्हेने पास झालेल्या आहेत आणि मी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना खरं तर मनापासून शुभेच्छा देते, कारण त्यांनी वर्षभर जे कष्ट केलेले आहेत आणि त्यांच्या केलेल्या कष्टाचा जे आहे ते मला वाटतं ही फार मोठं त्यांचं यश आहे. आणि अशा वेळेला जे आहे ते 11वीचं ऍडमिशन हे ऑनलाईन पद्धतीने करत असताना मला माहिती आहे की सुरुवातीला 96-97 साली जेव्हा केंद्रीय ही पद्धत सर्वप्रथम सुरू झाली ती ऑफलाईनच्या माध्यमातून सुरू झाली आणि मग पुढे टप्प्याटप्प्याने ज्याचा उल्लेख मला या ठिकाणी जाणीवपूर्वक करायला पाहिजे की 2009-10 मध्ये हे मुंबईमध्ये सुरू झालं आणि 14-15 पासून ते पुण्यामध्ये सुरू झालेलं आणि 17-18 पासून 2017-18 पासून ही ऑनलाईन प्रक्रिया मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये सुरू झालेलं आहे. परंतु या वर्षीची परिस्थिती मी सांगितल्याप्रमाणे थोडी वेगळी परिस्थिती असल्यामुळे मला काही गोष्टींचा नव्याने आम्ही उल्लेख करत आहोत, त्याचा मला या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेमध्ये उल्लेख करावा लागेल. जसं विशाल सोळंकीजी म्हणाले की यावेळी आम्ही प्रयत्न करत होतो, कारण मागील काळामधला जो अनुभव आहे, कारण यावेळेला मुलं आता बाहेर येऊ शकत नाही कारण कोविड-19ची परिस्थिती आहे आमचे आणि यावेळी आमची इच्छा होती की कुठल्याही कॉलेजला न जाता मुलांना घरी बसून कसं त्यांना काही त्रास न होत्या सोप्या पद्धतीने कसं आपण त्यांचं ऍडमिशन करू आणि म्हणून सातत्याने आमचा या संदर्भामध्ये पाठपुरावा चालू होता. मला माझ्या सन्माननीय पत्रकार बंधू भगिनींना सुद्धा या ठिकाणी सांगायचं आहे की आम्ही काही उपाययोजना ह्या करत आहोत.
आणि त्या उपाययोजना मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगायच्या आहेत की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि ह्याच्या माध्यमातून आम्ही ज्या ज्या उपाययोजना करत आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली उपाययोजना जी आहे की अर्ज भरण्यापासून प्रवेश निश्चित करेपर्यंत सर्व कारवाई संपर्क विरहित व केवळ ऑनलाईन पद्धतीनेच राहील हा सगळ्यात महत्वाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मग अर्ज भरणे असेल, कागदपत्र अपलोड करणे असेल, त्याची पडताळणी करणे असेल किंवा पसंतीचं संकेतस्थळ भरणं असेल, निवड झाल्यानंतर शाळेत सक्षम न जाता प्रवेश निश्चित करणं असेल, फोन मेल इत्यादीद्वारे संपर्क करण्यासंदर्भात असेल, असे विविध उपक्रम आपण करत आहोत की जेणेकरून विद्यार्थ्याला शाळा कॉलेजात जाण्याची आवश्यकता नाही, ऑनलाईन पद्धतीनेच त्याला हे प्रवेशमध्ये भाग घेता आला पाहिजे. सगळ्यात महत्वाची म्हणजे नवीन संकल्पना आपण यावर्षी मांडली आहे ती म्हणजे मॉक डेमो रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनातली जी आहे ती भीती कमी व्हावी आणि अर्ज भरण्याचा त्यांना सराव व्हावा या दृष्टिकोनातून आपण मॉक डेमो रजिस्ट्रेशन या सुविधा यावर्षी आपण सुरू केलेली आहे. हे महत्वाचं आहे मला सांगायचं आहे आपल्याला. या व्यतिरिक्त ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष संपर्क टाळण्यासाठी आपण जसं मी सांगितलं की आपण केवळ ऑनलाईनचाच यावेळेला पूर्ण वापर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि म्हणून माहिती पुस्तिका सुद्धा जर आपल्याला कुठे जायची आवश्यकता नाही, पूर्ण माहिती पुस्तिका सुद्धा आपण यावर्षी डिजिटल स्वरूपात संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिलेली आहे आणि प्रवेश शुल्क सुद्धा आता आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातूनच जे आहे ते भरता येईल ही सुद्धा सुविधा आपण यावेळेला केलेली आहे. आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे टाळेबंद सदृश्य परिस्थिती असल्यामुळे विद्यार्थ्यांना जी कागदपत्र सादर करायचं आहे ती सादर करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना 3 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे यावर्षी. आणि यावर्षी एक तर मला सांगायचं आहे की मुलांच्या सुलभतेसाठी आपण आता मोबाईल ॲप जे आहे ते मोबाईल ॲप पण बनवलेलं आहे आणि प्रवेश प्रक्रियेमध्ये विविध माहिती मुलास घरात बसून या मोबाईल ॲपच्या माध्यमातून बघता येईल हा सुद्धा प्रयत्न आपण यावेळेला केलेला आहे. या व्यतिरिक्त अडचणीचं निराकरण करण्यासाठी आपण यावेळेला कॉल सेंटर, ग्रीव्हन्सेस रिडन्शियल सिस्टम, युजर मॅन्युअल, व्हिडिओ या मोठ्या प्रमाणामध्ये उपाययोजना यावेळेला आपण करत आहोत. या व्यतिरिक्त आपण मार्गदर्शक केंद्रे, शाळा महाविद्यालयामध्ये सुद्धा ह्या वेळेला प्रशिक्षण कसं मुलांना दिलं पाहिजे त्याचं सुद्धा प्रशिक्षण देत आहोत आणि या सर्व घटकांना आपण सूचना ज्या करत आहोत त्या ईमेलद्वारे SMS द्वारे करत आहोत अथवा त्यांच्या सांकेतिक स्थळावरती आपण कळवण्याचं काम करत आहोत. त्यामुळे मला या ठिकाणी सांगायला हवं की आपण जी मॉक डेमो रजिस्ट्रेशनचा सराव घेतला तो सर्वसाधारणपणे 16 ते 24 जुलैच्या दरम्यान घेतला. पहिल्या टप्प्याची जी विद्यार्थ्यांची नोंदणी जी आपण घेतली ती 26 जुलै 2020 पासून चालू केलेली आपण. दुसऱ्या टप्प्याचा आपण प्रवेश अर्ज भाग 1 भरणे सुरू करतोय तो 1 ऑगस्ट 2020 पासून करतोय आणि टप्पा 3 विद्यार्थ्यांना पसंतीची शाळा निवडणे लवकरच हे जाहीर करण्याचं काम आपलं होणार आहे आणि मग विविध पेऱ्या मुलांना जे ऍडमिशन घेण्यासाठी लागणार आहे ते शाळेमध्ये देण्याचं काम सातत्याने सुरू आहे आणि ज्यांना पॉलिटेक्निक किंवा ज्यांना ITI मध्ये प्रवेश करण्याचं काम करायचं ज्यांना त्यांच्यासाठी सुद्धा आपण कन्सेप्ट घेण्याचं यावर्षी आपण जे आहे ते करत आहोत की जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा मार्ग सुकर आहे. अशा विविध आपण यावर्षी उपक्रम करत आहोत की जेणेकरून ऑनलाईन ऍडमिशन होत असताना मुलांना सोप्या पद्धतीने आणि त्यांना काही त्रास न होता त्यांचं ऍडमिशन व्हावं या दृष्टिकोनातून आपण हा प्रयत्न करत आहोत. आणि यावर्षी ही परिस्थिती जी आहे मला असं वाटतं की फिजिकल डिस्टन्स असेल किंवा गर्दी करून असेल हे सगळे जे नियम राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे ते पाळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे निर्णय घेण्याचं यावर्षी केलेलं आहे. तर मी आपल्या सगळ्यांची मनापासून आभार मानते आणि स्पेसिफिकली SCERTला आणि माझ्या सर्व अधिकाऱ्यांचे माझ्या टीमचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी ज्या तऱ्हेने याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. कारण मला माहिती आहे की या परिस्थितीमध्ये पण सातत्याने आपण याचा पाठपुरावा करून घेत असताना मागील जे अनुभव आपण घेतलेले आहेत आणि जी समस्या मुलांना मागील काळामध्ये आलेली आहे त्याची पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टिकोनातून आपण जे प्रयत्न करतात त्याबद्दल खरंच मी आपल्या सगळ्यांचे खूप सारे धन्यवाद देते. सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी राकेशला विनंती करेन की त्यानं थोडक्यात एक प्रेझेंटेशन दाखवावं आणि मग त्यानंतर आपण पोर्टलचे उद्घाटन करणार. येस सर. नमस्ते. आपण 11वी ही जी प्रवेश प्रक्रिया आहे 6 शहरात राबवतो, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती. आणि आपण जसं मॅडमनी सांगितलं की आपण कॉलेजेसची ऍक्टिव्हिटी 1 जुलैपासून सुरू केलेली होती आणि 22 जुलैला ती संपवली. आतापर्यंत आपल्या पूर्ण महाराष्ट्रात या 6 विभागीय क्षेत्रात मिळून एकूण 1595 कॉलेजेसचे अर्ज आम्ही स्वीकारले आहेत आणि त्यात 5,57,587 एवढी जागा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे कला, वाणिज्य आणि विज्ञान याच्यासाठी एवढी जागा आपण ऑलरेडी ठेवलेली आहे.
यावर्षी जसं मॅडमनी सांगितलं की आपण कुठेही मुलांना न जाऊ देता आपल्याला ऍडमिशन प्रक्रिया ही राबवायची आहे. त्यासाठी आपण कॉलेजचे जे काही रजिस्ट्रेशन आहे ते कम्प्लिटली डिजिटलाइज करून कम्प्लिटली ऑनलाईन पद्धतीनं सगळं रजिस्ट्रेशन करून घेतोय. त्यांची कागदपत्र आपण सगळं ऑनलाईन पद्धतीने त्यांना अपलोड करायला लावलंय आणि ते DYD स्तरावर ऑनलाईन पडताळणी करतोय. तर कुठल्याही कॉलेजेसला आपल्या DYD ऑफिस पर्यंत यायची गरज नव्हती आणि त्यांनी ही सगळं प्रक्रिया ऑलरेडी आपण कम्प्लीट केलेली आहे. मुलांसाठीचा जो पार्ट आहे आपण रजिस्ट्रेशन फॉर्म करतोय, त्यांचे जे काही कागदपत्र आहेत ते अपलोड करण्याचे प्रोव्हिजन आपण देतोय आणि त्यांचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, त्यांचे जे काही ऍप्लिकेशन आहे, त्याचे जे व्हेरिफिकेशनचे जे काम आहे तेही माध्यमिक शाळा किंवा मदत केंद्राद्वारे ऑनलाईन पडताळणीच करतोय. त्यासाठी मुलांना कुठेही जायची गरज नाहीये आणि या स्टेजला त्यांनी स्वतः बसून घरी बसूनच फॉर्म भरायचा आहे आणि कॉलेजेसनी पण ते त्यांच्या कॉलेज थ्रू किंवा त्याच्या घरी बसून लॅपटॉप थ्रू ते लॉग इन करून हे सगळे डॉक्युमेंट जे आहे ते व्हेरीफाय करू शकतील. एकदा मुलांचे फॉर्म व्हेरीफाय झालं की ते पुढच्या प्रोसेससाठी इनेबल होतात. या वर्षापासून आपण ICC किंवा IGCच्या मुलांसाठी ग्रेड कन्वर्ट करण्याची पण एक नवीन सोय देतो आहे. म्हणजे मुलांना आधी गायडन्स सेंटरवर जायची गरज होती आणि ते तिथे जाऊन त्यांचे ग्रेड जे आहे ते मार्क्सच्या हिशोबाने कन्वर्ट करून घ्यायचे. आता तेही त्यांना जायची गरज नाहीये. ती तिथे कम्प्युटरवर बसूनच त्यांच्या त्या युटिलिटीची मदत घेऊन ते ऑटोमॅटिक कन्वर्ट करू शकतील. त्यानंतर जसं मॅडमनी सांगितले की डिजिटल माहिती पुस्तिका आपण देतो आहोत आणि आपली जी काही ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची जी काही फी आहे तेही आपण ऑनलाईन पद्धतीनेच भरणार आहोत. इथं ऑनलाईन पद्धतीने भरताना त्यांना सगळ्या प्रकारचे ऑनलाईन डिजिटल पेमेंटचे ऑप्शन्स अवेलेबल असतील. ते क्रेडिट कार्डनी, डेबिट कार्ड आहे किंवा इंटरनेट बँकिंग किंवा कुठल्याही मोबाईल वॅलेट जे असतात त्यांचाही ते वापर करू शकतात. त्या व्यतिरिक्त आपण मोबाईल ऍप्लिकेशन ही यावेळेस देत आहोत. मोबाईल ऍप्लिकेशननी मुलांना खूप जास्त सोयीस्कर होणार आहे यावर्षी. ते घरी बसूनही किंवा ऑन द फ्लाय, ऑन द गो कुठेही ते बसून ते आपले हे ऍप्लिकेशन जे आहे बघू शकतील किंवा त्यांचे जे काही स्टेटस आहे पुढच्या टप्प्याटप्प्याने जे आपण स्टेटस किंवा राऊंड वाईज आपण निकाल लावतो, ते राऊंड वाईजचे जे रिझल्ट आहे ते या मोबाईल ऍप्लिकेशनच्या मदतीने ते बघू शकतील. त्या व्यतिरिक्त आपण ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली आणि कॉल सेंटर ह्यांचं हे 2 सिस्टम सुरू केलेले आहे. काहीही मुलांना जर तक्रार करायची असेल किंवा काही कन्फ्युजन असेल किंवा काही मदत पाहिजे असेल तर ते या ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली जी आहे त्याच्या थ्रू ते आपल्याला तिकट रेज करून आपल्या एक्सपर्ट लोकांकडनं, आपल्या विभागीय लोकांकडनं ती मदत घेऊ शकतील किंवा कॉल सेंटरला एक टोल फ्री नंबर आपण दिलेला आहे. तिथं कॉल करूनही त्यांचे जे काही कन्सर्न्स असतील ते विचारू शकतील किंवा रिझॉल्व्ह करू शकतील. त्या व्यतिरिक्त आपण एक नो युअर इलिजिबिलिटी मॉड्यूल यावर्षी आपण ठेवतो आहे. म्हणजे याच्या बेसिसवर मागच्या वर्षाचं जे काही कट ऑफ होतो, रिझर्वेशन कॅटेगरी वाईज जे काही कट ऑफ आहेत आपले, त्या कट ऑफच्या बेसिसवर ते मुलं आपल्याला मिळू शकणाऱ्या उच्च माध्यमिक शाळा किंवा ज्युनियर कॉलेज यांचा अंदाज आधीपासूनच लावू शकतील. इथं आपण या नो युअर इलिजिबिलिटी मॉड्यूलमध्ये आपण मुलांना प्रोव्हिजन दिलं आहे की ते कट ऑफ चेक करू शकतील. समजा जर एखाद्या मुलाला 450 मार्क असेल तर तो चेक करू शकतो की 450 मार्क आणि मी ओबीसी आहे तर ओबीसी 450ला माझ्या कुठल्या कॉलेजमध्ये हे कट ऑफ होतं मागच्या वर्षीचं आणि ते मला चान्सेस आहेत का तिथं मिळण्याचे, हेही अंदाज ते लावू शकतात आणि त्याने करून ते त्यांचे चॉईस फॉर्म हे प्रॉपर व्यवस्थित पद्धतीने भरतील. त्या व्यतिरिक्त आपण कॉलेज इन्फॉर्मेशनचा एक मॉड्यूल दिलेला आहे. या कॉलेज इन्फॉर्मेशन मॉड्यूलमध्ये उच्च माध्यमिक शाळांची पूर्ण माहिती आपण दाखवतो आहे. म्हणजे मुलांना कुठल्याही कॉलेजची माहिती जर पाहिजे असेल तर त्या पूर्ण कॉलेजची माहिती, तिथली फीस, तिथलं कट ऑफ मागच्या वर्षीचं, तिथं हॉस्टेल आहे की नाही, कॉलेज को-एडेड आहे की बॉईज आहे की गर्ल्स आहे, ही सगळी माहिती या कॉलेज इन्फॉर्मेशन मॉड्यूलमधनं ते बघू शकतील. त्या व्यतिरिक्त मुलांचा जेव्हा अलॉटमेंट होतो, त्यांना जेव्हा एखादी कॉलेज अलॉट केली जाते तेव्हा त्या मुलांना कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायची गरज नाहीये. या वर्षापासून आपण ते सगळे डॉक्युमेंट जे ऑनलाईन आपण घेतलेले आहेत त्या ऑनलाईन डॉक्युमेंटच्या बेसिसवरच जे ज्युनियर कॉलेज आहे ते ऍडमिशन देतील. मुलांनी फक्त त्यांचे कन्सेंट देणे महत्वाचे आहे की त्यांना त्या मिळालेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची की नाही. हे मिळालेल्या कॉलेजमध्ये त्यांनी कन्सेंट दिलं की त्या ज्युनियर कॉलेजेसला त्यांचा डेटा दिसेल आणि त्या बेसिसवर ते ऍडमिशन त्या मुलाला देऊ शकतील. मागच्या वर्षीचं आपलं जे काही स्टॅटिस्टिक्स आहे की आपले किती ऍडमिशन झाले होते, तर हा एक स्टॅटिस्टिक्स आपण इथं सगळ्यांचा रेफरन्ससाठी ठेवलं आहे. या पद्धतीनं आपण ते सगळे स्टॅटिस्टिक्स बघू शकतो. त्या व्यतिरिक्त आपल्या वेबसाईटवर खूप साऱ्या प्रकारचे स्टॅटिस्टिक्स इन्फॉर्मेशन्स आहेत. वेळोवेळी ज्यांना हवी असेल, मुलांना बघायची असेल किंवा कॉलेजला बघायची असेल तर ते सगळे बघू शकतील. त्या व्यतिरिक्त सर डेमॉन्स्ट्रेशन मी कौस्तुभला रिक्वेस्ट करतो की ते डेमॉन्स्ट्रेशन करतील.
टाळ्या वाजवा. पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. माननीय मंत्री महोदयांनी आजपासून सुरू होणाऱ्या 11वीच्या प्रवेशासाठी याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. 11वी ऍडमिशनची वेबसाईट आहे. आपण एक कॉमन वेबसाईट ठेवलेली आहे साही रिजनसाठी. त्यावर आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आपल्याला हेल्प डेस्कसाठी मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस दिलेले आहेत रिजन वाईज. त्यानंतर आपण त्या रिजनच्या मुलांसाठी इंडिव्हिज्युअल डिरेक्शन लिंक पाठवलेली आहे, इथे दिलेली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती. त्यावर क्लिक केलं की रिस्पेक्टिव्ह रिजनची वेबसाईटवरती आपण एक बेसिक इन्फॉर्मेशन पण ठेवलेला आहे. आपण पूर्ण पार्ट 1 ॲप्लिकेशनचा व्हिडिओ हे टाकत आहोत, पण युजर मॅन्युअली टाकत आहोत. मी एकदा पूर्ण वेबसाईट एक्सप्लेन करतो. ही mumbai.11thadmission.org.in ही मुंबईसाठी असेल. तसंच प्रत्येक रिजनसाठी पुणे.11thadmission, नागपूर.11thadmission अशी वेबसाईट असणार. त्यानंतर आपण सगळ्यात वरती म्हणजे होम, सर्च कॉलेज आणि नो युअर एलिजिबिलिटी. जसं आता आपण सांगितलं, फॉर एक्झाम्पल नो युअर एलिजिबिलिटी आपल्याला मागच्या वर्षीच्या मार्क्सप्रमाणे काय स्टेटस असू शकतं, कुठलं कॉलेज मिळू शकतं, त्याची आपण प्रोव्हिजन केलेली आहे. सो हे मार्क्स त्यांनी टाकायचे आहेत. रेंज म्हणजे 350च्या वरती 360 किंवा 340 ह्या रेंजमध्ये कुठले कुठले कॉलेजेस आपल्या स्टुडंटला मिळू शकतील ते त्यांना कळतील. काही स्पेशल रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये असेल तर ते सिलेक्ट करू शकतात आणि सोशल रिझर्वेशन असेल तर त्याप्रमाणे रिस्पेक्टिव्हली ते सिलेक्ट करायचं आहे. आपण ओपन सिलेक्ट करून फर्स्ट राऊंडच्या ॲडमिशन म्हणजे आपला कट ऑफ जो आहे तो प्रत्येक राऊंडला बदलत असतो. सो फर्स्ट राऊंडचं आपण एक एक्झाम्पल घेतलं की त्या केसमध्ये काय असेल. सो आपल्याला त्या कॉलेजेसची लिस्ट येते, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही येतो इन केस त्यांना विचारायचं असेल बाकी डिटेल्स, आणि त्यांचा कट ऑफ आपण दिलेला आहे. तर त्यांचं इंटेक कॅपॅसिटी काय आहे, कारण ते पण खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असतो की जेव्हा आपण ऑप्शन्स चूज करतो. आणि त्याचे ॲड्रेस डिटेल्स वगैरे, कारण आपण जस्ट 11th स्टँडर्डची मुलं असतात सो आपण नियर बाय कॉलेजेस बघत असतो. इथे एक्सपोर्ट फॅसिलिटी दिली आहे की ते सेव्ह करू शकतील त्यांच्या सिस्टमवरती. तुम्ही युटिलिटी दाखवा फक्त. ओके, मे बी इंटरनेटचा इश्यू असू शकतो. हां, सर्च मध्ये 2 ऑप्शन आहेत. सर्च कॉलेज इन्फॉर्मेशन मध्ये पण त्या कॉलेजची कौस्तुभ, फक्त काय काय सुविधा आहेत आणि कुठं आहेत एवढ्या तू तिथे दाखव, कारण सगळं प्रेझेंटेशन करायला खूप वेळ लागेल. ओके सर, ओके. फक्त कुठे कुठे काय आहे हे साधारणपणे द्या, कारण आपण त्याचे व्हिडिओ अपलोड करणार आहोत, त्यामुळे त्याच्यामधून सगळं मुलांना समजू शकेल. तो लाईव्ह वर घे, टेस्ट करू नको. अदर रिजन घे, मुंबई दुसरं घे, नागपूर घे, पुणे बेस्ट आहे. सर्व रिजनचा वेबसाईटचा डिस्प्ले सेम आहे. ओके. सो इथे नो युअर एलिजिबिलिटी आणि सर्चमध्ये आपण कॉलेजची इन्फॉर्मेशन म्हणजे त्यांचा इंटेक, हॉस्टेल कॅपॅसिटी आहे का, त्याचे फीज अप्रॉक्सिमेटली काय आहे, ते आपण जे कॉलेज रजिस्ट्रेशनला जी सगळी माहिती घेतलेली आहे ती सर्च कॉलेजमध्ये आपण दिलेली आहे. नंतर नोटिफिकेशन्समध्ये आपले जे लेटेस्ट अनाउन्समेंट्स आहेत, लेटेस्ट नोटिफिकेशन्स आहेत ते आपण इथे पब्लिश करतो. ॲडमिशन शेड्यूलमध्ये एक्झॅक्ट आपलं फेज वाईज, ॲक्टिव्हिटी वाईज जे शेड्यूल्स आहेत ते आपण इथे पब्लिश करतो. सपोर्टिंग गॅजेट्स किंवा GR जे आहेत, रिझर्वेशनचे असतील किंवा प्रोसेसबद्दल असतील तर ते आपण इथे अपलोड केलेले आहेत. इथे आपण फेसबुक आणि यूट्यूबचे लिंक्सही दिलेले आहेत. सो आपलं पेज जे आहे आणि आपले व्हिडिओज पण आपण जे पब्लिश करणार आहोत ते यूट्यूबवरती पण अवेलेबल असतील आणि व्हिडिओ सेक्शनमध्ये पण अवेलेबल असतील.
युजर मॅन्युअलमध्ये आपण फीचर्स म्हणजे जे आता मी एक्सप्लेन केलं होतं की सर्च कॉलेज नो युअर एलिजिबिलिटी, सो असे आपले जे जे फीचर्स आपले ऑप्शन फॉर्म जेव्हा स्टार्ट होईल, जेव्हा आपली पुढची ॲलोकेशनची प्रोसेस स्टार्ट होईल तेव्हा जे येणारे फीचर्स आहेत, तर वेबसाईट कशी यूज करायची हे या युजर मॅन्युअलमध्ये आपण अपडेट करत जाऊ. गायडन्स सेंटर युजर मॅन्युअल म्हणजे जर ॲप्लिकेशन कन्फर्मेशनसाठी गायडन्स सेंटरला काय काय लागणारे जे फीचर्स आहेत ते आपण एक्सप्लेन केलेले आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट स्टुडंट ॲप्लिकेशन जे आहे पार्ट 1 रजिस्ट्रेशनपासून पूर्ण स्टेप वाईज प्रोफाईल डिटेल्स, कॅटेगरी डिटेल्स, डॉक्युमेंट अपलोड, पेमेंट डिटेल्स, प्रत्येक स्क्रीन प्रत्येक मेन्यू वाईज आपण त्यांना माहिती दिलेली आहे. PDF आहे. रजिस्ट्रेशनचं आपण ऑलरेडी कंप्लीट केलेलं आहे, ते युजर मॅन्युअल आपण रेडी ठेवलं. इथं आपण इथे की डेट्स जे आहेत प्रत्येक आपला इम्पॉर्टंट इव्हेंट जे आहे त्याचं आपण इथे पब्लिश करणार आहोत. एक्झॅक्टली त्या डेटला काय ॲक्टिव्हिटी होणार आहे आणि पुढच्या 1-2 डेट जे असतील इम्पॉर्टंट, सो दॅट पुढे 5 दिवसांनी ॲक्टिव्हिटी काय आहे तर स्टुडंट पॅरेंट्स सगळे प्रिपेअर्ड राहतील त्यासाठी. इथे पब्लिक डॅशबोर्ड स्टुडंटसाठी आणि कॉलेजचे रजिस्ट्रेशन्स किती झालेले आहेत, टोटल आपल्या मुंबई पुणे त्यांचा इंटेक किती आहे, टोटल कॉलेजेस किती आहेत, जसं आपलं ॲडमिशन आणि ॲलोकेशन स्टार्ट होईल तर राऊंड वाईज किती ॲडमिटेड झाले आणि आता वेकन्सी किती आहे, सो हे डिटेल्स आपण दिलेले आहेत. हे पब्लिक डोमेनमध्ये आहेत त्यामुळं सर्व पब्लिक आहे अवेलेबल. येस येस सर मी एक रजिस्ट्रेशन स्टार्ट करतो. रजिस्ट्रेशन नको, लॉग इन. तर पूर्ण रजिस्ट्रेशनपासून स्टार्ट करून पूर्ण इथे स्टुडंट रजिस्ट्रेशनमध्ये आपण आले. फॉर एक्झाम्पल आता मी मुंबईचं एक्झाम्पल जे घेत आहे तर MMR रिजन म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये असेल तर फर्स्ट ऑप्शन आहे. इन महाराष्ट्र स्टेट असेल बट आउटसाईड MMR रिजन असेल तर सेकंड आणि आउटसाईड महाराष्ट्र असेल. सो आपण पूर्ण जे आपला कॅन्डिडेट आहे बेस त्यांना कव्हर करतो आहे. स्कूल एरिया आहे. सर मी आय कंटिन्यू. Yes. त्यानंतर ॲप्लिकंटचं आता करंट स्टेटस काय आहे. कौस्तुभ एक 5 मिनिटांमध्ये संपवतो. ओके ओके सर. हां, ठळक बाबी तेवढ्या. शुअर शुअर सर. यावर्षी जे आता आपले एक्झाम दिलेले आणि पासआउट झालेले कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी फ्रेशर सिलेक्ट करून आपण प्रत्येक बोर्डसाठी ऑप्शन दिलेला आहे. SSC सगळ्यात कॅन्डिडेट्स आपले मेजर असतील. आपण SSCचा त्याला सीट नंबर विचारतोय. फास्ट जरा. SSC डेटा कसा फेच होतो ते. येस. सो आपण जो प्रोफाईल डेटा आहे आणि मार्क्स डेटा आहे तो आपण ऑलरेडी सिस्टममध्ये सेव्ह केलेला आहे. सो मुलाला कॅन्डिडेटला पूर्ण माहिती काही भरायची गरज नाही, त्याचं फेच केला जातो डिटेल्स. ॲप्लिकंटचं नेम, मदर्स नेम परत एकदा विचारलं जातं आणि ऑटोमॅटिकली त्याची मंथ आणि इयर आणि पूर्ण नाव आपण कॅप्चर करतो. हां, हे झालं. एक्सप्लेन करायची गरज नाही. पटपट लॉग इन आय डी कसा जनरेट होतो आणि लॉग इन कसं होतं बस. लॉग इन पर्यंत बस. Mobile number change कर. One mobile number can be registered only once. सो मी डायरेक्टली एक रजिस्ट्रेशन वरती लॉग इन करून दाखव. लॉगिन. स्टुडंट लॉग इन मध्ये काय आहे तेवढं दाखव फक्त बस. येस येस. याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ अपलोड करणारच आहोत.
Yes. युट्यूबच्या माध्यमातून साधारणपणे आपल्याला 1700 ते 2000 लोकांनी व्हिजिट केलेले आहे लाईव्ह. फक्त मेन इथे सो कॅन्डिडेटचे जे इन्फॉर्मेशन आहे त्याचं स्कूल इंडेक्स नंबर, युडाय नंबर ते ऑलरेडी आपण फेच केलेलं आहे. स्कूल नेम जे आहे ते आपल्याला SLC डेटामधनं फेच केलेलं असतं. सो आपल्याला परत कॅन्डिडेट तो पुढे नाही जायचं, आपल्याला फक्त मेनू सांगायचे. ओके ओके पुणे साईडचं लॉग इन नाही का? पुणे साईड ही मुंबई टेस्ट अपडेट नाहीये. नाही सर, सेमच आहे अपडेटेड. नाही. सो त्यानंतर ॲड्रेस डिटेल्स आहेत, नंतर रिझर्वेशन डिटेल्स, कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन डिटेल्स आणि स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स. त्यानंतर टेक्निकल रिझर्वेशन जर हवं असेल तर त्याप्रमाणे त्याचं ऑप्शन आहे. ठीक आहे, पुढे जा, क्वालिफिकेशन मध्ये जा. राईट. फक्त ऑप्शन दाखव काय आहे ते. काय आहे फक्त टॅब हे भरलेलं आहे. SSC कॅन्डिडेट असल्यामुळे आपण त्याचे क्वालिफिकेशनचं पेज दाखवते. आपण डिरेक्टली फेच करतो डेटा. ठीक आहे, ठीक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्यानंतर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, सो ह्या वेळेस आपण जसं मॅडमनी एक्सप्लेन केलेलं आहे, आपल्याला कॅन्डिडेटला कुठेही फिजिकली पाठवायचं नाही आहे. सो त्याचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तो इथनं सिलेक्ट करणार आहे, त्याचं कुठल्या झोनमध्ये त्याला कुठलं गायडन्स सेंटर सिलेक्ट करायचं असेल किंवा त्याच्या रिस्पेक्टिव्ह स्कूलमध्येही ते डॉक्युमेंट्स इलेक्ट्रॉनिकली व्हेरिफिकेशनसाठी जातील. ठीक आहे, पुढे ऑनलाईन व्हेरीफाय होते. त्यानंतर जर कुठलं डॉक्युमेंट फॉर एक्झाम्पल मायनॉरिटी सर्टिफिकेट, मायनॉरिटी सिलेक्ट केलं असेल, लिंग्विस्टिक किंवा रिलिजियस, तर अपलोड करायचं प्रोव्हिजन दिलेलं आहे. अदरवाईज ओपन कॅन्डिडेटसाठी इन केस काहीच मायनॉरिटी वगैरे नसेल किंवा रिझर्वेशन नसेल तर आपण त्याला अपलोड करण्यासाठी एक्सपेक्ट नाही करत आहोत. सो इथे ते व्ह्यू करू शकतो, डिलीट करून परत अपलोडही करू शकतो. ठीक आहे. आणि फाईल टाईप वगैरे दिलेले आहेत. त्यानंतर कम्प्लीट ॲप्लिकेशनची समरी एकदा आपण कॅन्डिडेटना दाखवतो. काही चेंजेस असतील तर ते परत या मेन्यूजमध्ये जाऊन एकदा अपडेट करून परत समरी चेक करून लॉक करू शकतात. लॉक केल्यानंतर ते व्हेरिफिकेशन, ई व्हेरिफिकेशनसाठी गायडन्स सेंटर किंवा स्कूलकडे जाईल. त्या व्यतिरिक्त आपण फी पेमेंटचे डिटेल्स दिलेले आहेत. ग्रीव्हियन्स जसं आहे, कुठलाही इश्यू असेल तर परत त्याला गायडन्स सेंटर किंवा स्कूलकडे फिजिकली जायची गरज नाही. ग्रीव्हियन्सवरनं इथे तो कॅटेगरी सिलेक्ट करू शकतो, टेक्निकल आहे किंवा अदर आहे. डिस्क्रिप्टिव्ह पूर्ण त्याचा इश्यू जो आहे तो एक करू शकतो. काही फाईल रिलेटेड असेल ती फाईलही अपलोड करू शकतो आणि त्याच्या रेफरन्सने त्याचं ग्रीव्हियन्स लिहू शकतो. आणि त्या व्यतिरिक्त आपला चेंज मोबाईल नंबर, चेंज पासवर्ड. आता इन केस आधी जो मोबाईल नंबर दिला असेल तो जो ते सर्वांना माहिती आहे जनरली. पेमेंट बद्दल सांग. पेमेंट गेटवे फक्त सांग. पेमेंट गेटवे बद्दल सांग. पेड आहे ते सबमिट करा, आधी सबमिट करा फॉर्म, लॉक करा ना फॉर्म. तिथे खाली ऑलरेडी पेड कॅन्डिडेट आहे तो. ठीक आहे, ठीक आहे. ओके, ठीक आहे. कौस्तुभ ठीक आहे. दाखवा आणि बंद करा. ठीक आहे, ठीक आहे. राहू द्या, पुरेसा आहे. त्याच्यावरचा व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. त्याच्यामधून माहिती निश्चितपणे मिळेल. आणि ग्रीव्हन्स सेंटर्स पण आहेत आपली किंवा मार्गदर्शक केंद्र आहे, तिथून विद्यार्थ्यांना काही अडचण आली तर तिथून मिळू शकतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन संपूर्णपणे झालेलं आहे.